नमस्कार, मी मनीषा नेहुल कोरडे. वेद फ्युचर रीडी एज्युकेशन या PLC अंतर्गत रोहिणी विद्यासागर यांचे लिखित ग्लिम्प्सेस ऑफ लर्निंग गोष्टी भविष्यवेधी शिक्षणाच्या या पुस्तकाबद्दल परिचय करून देत आहे. पुस्तकाबद्दल बोलण्याआधी शिक्षक लेखिकेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून विशेष काम करायला आवडणाऱ्या, कोविड-19 काळात शाळा बंद असताना वर्तमानपत्राच्या माध्यमातून कल्पक उपक्रम देत मुलांचं शिकणं चालू ठेवणाऱ्या, विशेष गरजा असलेल्या अध्ययन अक्षम मुलांसाठी धडपडणाऱ्या, जीवन शिक्षण, ज्ञानगंगा, सप्तसूर इत्यादी मासिकांत लेखन करणाऱ्या, शिक्षणाच्या आनंददायी वाटा दाखविणाऱ्या आणि अक्षराचा स्पर्श होऊन प्रत्येक मूल शिकावं यासाठी धडपडणाऱ्या शिक्षक लेखिका आदरणीय रोहिणीताई विद्यासागर यांचं वेद पब्लिकेशनने नुकतंच प्रकाशित केलेलं पुस्तक म्हणजे ग्लिम्प्सेस ऑफ लर्निंग. खरं तर हे पुस्तक माझ्या हाती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलं आणि कधी एकदाचं वाचून पूर्ण करते आणि तुमच्याशी संवाद साधते असं मला झालं. कारण हे पुस्तकच इतकं अंतर्मुख करायला लावणारं आहे. प्रत्येक अनुभवांची शिदोरी वाचताना मला माझीच मुलं प्रत्येक पानावर दिसत होती. कारण शिक्षक लेखिका म्हणतात, आपल्या आवाक्यातील गोष्टींपासून जर आपण काम करायला सुरुवात केली तर अशक्य कोटीतील गोष्टी देखील शक्य होतात. आणि हेच तंत्र मला या पुस्तकातील खूप आवडलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं नावच इतकं छान आहे, ग्लिम्प्सेस ऑफ लर्निंग. ग्लिम्प्सेस म्हणजे झलक. ही झलक आहे भविष्यवेधी शिक्षणाची. आणि खऱ्या अर्थानं हे पुस्तक एक ट्रेलर म्हणूनच आहे. इथून पुढे नक्की चित्रपट म्हणून या भविष्यवेधी शिक्षणाची नांदी सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. या पुस्तकाची पाने फक्त 174 असून याची किंमत 190 रुपये इतकी आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठही खूपच छान आहे की जे वेदवर्क टीमने साकारले असून मुखपृष्ठावर मोकळ्या वातावरणात पक्ष्यांप्रमाणे भविष्याचा वेध घेताना स्वच्छंदी मुले दिसत आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर भविष्याची दिशा आणि 21व्या शतकातील वेदचा लोगो दिसत आहे. रोहिणीताईंच्या जीवनावर वेदचा कसा परिणाम झाला याचा अभिप्राय आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत IAS अधिकारी, माजी शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब म्हणतात, शाळा हे ठिकाण म्हणजे माणसांचं मूल विकसित करण्याची प्रयोगशाळाच. या प्रयोगशाळेत विकसित होणारं प्रत्येक मूल वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण असतं आणि यांना घडविणारे, पैलू पाडणारे शिक्षक नेहमीच माझ्या कुतूहलाचा विषय आहे. ते म्हणतात, न्यूझीलंडच्या शिक्षक लेखिका सिल्विया ऑर्नर यांनी टीचर या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांचे अनुभव आत्तापर्यंत सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले, परंतु आता वेदमध्ये पेशंट म्हणून काम करणाऱ्या भारतीय शिक्षक लेखिकेचं लिखाण आता सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. खरं तर 2017 पासून ते 2023 पर्यंतच्या या 99 अनुभवांची शिदोरी वाचताना नकळतपणे आपण मनन चिंतन करायला लागतो आणि आपलं मेटाकॉग्निशन सुरू होतं. असंच मेटाकॉग्निशन जर तुम्हालाही सुरू करायचं असेल तर एका शिक्षिकेच्या अंतरंगात उमटणाऱ्या भावरंगांचे, विद्यार्थ्यांसोबत जगलेल्या जीवन प्रवासांचे प्रेमळ नाते अनुभवायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचावं लागेल. कारण मला हे पुस्तक नक्कीच आवडलं आणि आपल्यालाही आपली मेहनत कमी, यश दुप्पट व आनंद तिप्पट करायचं असेल तर पारंपरिक शिक्षणाकडून भविष्यवेधी शिक्षणाकडे घेऊन जाणारं हे प्रेरणादायी व दिशादर्शक पुस्तक नक्कीच वाचावं लागेल आणि आपण ते नक्कीच वाचाल ही अपेक्षा करते. धन्यवाद.